या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले. आम्हाला समाधान वाटलं की डोंगरी तालुका असून सुद्धा या डोंगरी तालुक्यामध्ये मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाला तसे करायला मिळाले. पण मला लक्षणीय संख्या बघून महिलांची अतिशय त्याचं कौतुक करावं असं वाटतंय. आपण रोज दैनंदिन जीवन जगत असताना महिला बरोबर भाजीपाला खरेदी करतो, सोने खरेदी करतो, कपडे खरेदी करतो, चप्पल खरेदी करतो, आता काळाने सांगितले की सौंदर्य प्रसाधने खरेदी करतो. याच्यामध्ये आपण कुठं बसतो. आपण सोनं खरेदी करत असताना आपल्या कुठल्याही सोनाला कधीही विचारा, त्या सोन्याचं दुकानदाराचं नाव गावकर असते. जळकोटकर, हळवतीकर, तोंडारकर. याचं कारण काय? तर त्या गावातल्या त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून ती सोनं खरेदी करायला त्या दुकानी आलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. पण सोनं खरेदी केल्यानंतर तुमच्या गळ्यात असलेले किंवा तुमच्या हातात असलेले अलंकार हे किती कॅरेट सोन्याचे आहेत हे तुम्हाला माहित आहे का? आपण त्याच्याकडून घेतो तो प्रमाणित आहे, आपल्याला थोडे सुधारायला थांबतो, एवढ्यावर आपण समाधान मानायचं का? एकाचंही सोनं इथं बसलेल्यापैकी 24 कॅरेट कुणाचंच नाही. तुम्ही घरी जाऊन आता तपासा, तुम्हाला 18 कॅरेट सोनं देऊन 24 कॅरेट सोन्याचा भाव तुमच्याकडून घेतला जातो. किती सोनाला तुम्ही विचारले की ही मला दिलेले सोनं तुम्ही 24 कॅरेट आहे. आज 3 लाख रुपये 1,40,000 रुपये तोळा सोनं झाले. आपण आपल्या मुलीबाळीसाठी सोने घेतो तर किती लोकांनी आता प्रमाणीकरण करून घेतले सोन्याचं? अजिबात नाही. मला असं वाटत नाही की आपलं प्रमाणिकीकरण म्हणजे तो गावकर. जर प्रमाणिकीकरण झालं, आपण निघालो की उद्या तुम्हाला ते दगड वापस आलो, ठीक आहे द्या. पण तीच सोनं जर तुम्ही उद्गीरकरांना जाऊन विकलं तर ते म्हणतात की तुमचा एवढा टक्के कट करून घेणार, म्हणजे 10%, 5% कट करून घेणार. हे कशामुळं कट करून घेणार? मी 24 कॅरेट सोन्याचे पैसे दिले, तुम्ही माझ्याकडून तुम्ही 10% डिस्काउंट म्हणजे 10% कट करून का घेणार? हे तुम्ही कधी विचारले का? तुम्ही तुमची पावती दाखवली आहे का? तुम्ही पांढरी कोरी पावती का घेता? जीएसटी ला का घाबरता? जर तुम्ही तिथं जीएसटी ची पावती घेतली तर तुम्ही देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुमचं सोनं विकू शकता. तुमच्या अडीअडचणीला आपण उपाय जमा करून मालकाच्या खिशातले पैसे कधी काढून घेऊन जमा करून ती सोनं घेतल्या असते आणि ती सोनं आपण 10%, 5% कट करून त्या सोनाला विकतो. तर त्याला विचारा की 1.5 लाखाच्या मागे 10,000 रुपये खातो आमच्या कष्टाचे. पण त्याची चूक नाही आहे, सजग ग्राहक नसल्याची चूक आहे. ग्राहक हा सजग असला पाहिजे, त्याचे अधिकार त्याला माहीत असले पाहिजे. ग्राहकाचे अधिकार काय आहेत? तर सोनं खरेदी करताना ही किती कॅरेट सोनं दिला विचारा. 18 कॅरेट म्हणजे त्याच्यामध्ये पितळ मिक्स आहे, 22 कॅरेट म्हणजे त्याच्यामध्ये तांबा मिक्स आहे आणि ते तुम्ही पितळ तांबा घालून फिरता. अशा काळामध्ये मोठमोठे कंडे घालून फिरता आणि तो तुम्हाला काढून घेतो तर चोर सुद्धा परेशान आहे की अर्ध सोनं आहे अर्ध पितळ आहे. कुठलाही सोनार घेत असताना तुमचं सोनं फिरवून घेतो, सोन्याला परीक्षा द्यावी लागते का? गरम केलं जाते. त्याच्यात सोनं किती आहे आणि त्याच्यामध्ये पितळाचं प्रमाण किती आहे. तर लक्षात घ्या, कुठलीही वस्तू, मी एक उदाहरण तर तुम्हाला हे सोन्याचं उदाहरण दिलं. आपल्याकडे कुठलीही वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची पावती असणे गरजेचं आहे. ग्राहक मालिक कोण, उपभोक्ता मालिक कोण? पैशाच्या मोबदल्यात सेवा आणि वस्तू जो कोणी विकत घेतो तो ग्राहक, आणि ते आपण सेवा आणि वस्तू आपण विकत घेत असताना आपले अधिकार आपल्याला माहीत असले पाहिजे आणि ते अधिकार आपण जतन केले पाहिजे. मी या ठिकाणी ज्यासाठी बोलणार नाही, अनेक गोष्टी आमचे सहकारी बांधव या ठिकाणी तुम्हाला तुमचे अधिकार, ग्राहक संरक्षण कायदा, शेतकऱ्याची फसवणूक, बी बियाणे खरेदी करत असताना आपण घ्यावयाची काळजी यासाठी सखोल असं मार्गदर्शन करणारच आहे. पण मी तुम्हाला एकच सांगेन की आपण ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे लेकर आहोत. आपल्याला आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. मला असं वाटतं विद्यार्थ्यांकडे सुद्धा सगळ्यांकडे मोबाईल आहे. आपल्याला जिओनी एक सवय लावली की मोफत म्हणजे आपण सगळ्यात पहिले खरेदी करतो. आपल्याला वर्षभर जिओनी इंटरनेट फ्री दिलं आणि इंटरनेट फ्री देऊन आज त्याची आयुष्यभराची आपल्याला वसुली चालू आहे. आज 300 रुपये मिनिमम रिचार्ज झालाय. तर तुम्ही कुठलीही वस्तू प्रोडक्ट खरेदी करत असताना फुकट खरेदी करू नका. एक टी शर्ट वर 4 टी शर्ट फ्री असा सेल जेव्हा आपल्या शहरात येतो
तुम्ही 4 टी-शर्ट घेऊ नका, कारण तुम्हाला ती फसवते. 4 टी-शर्टचीच किंमत एका टी-शर्टची असते, हे तुम्हाला का कळत नाही? मला सांगा की कुठला माणूस आपला शेतकरी बांधव फुकटमध्ये माल देईल का? एका पोत्यावर दुसरा पोतं फ्री देईल का? तो म्हणेल ना की मी वर्षभर कष्ट केले, जमिनीतली माझी कष्टाची कमाई आहे, मी 2 पोते कसं देऊ एका पोत्यावर? बोलणारच आहे ना. मग व्यापारी तर त्याच्यापेक्षा 5 पट फसला असतो. त्याच्यामुळे मला फसवा म्हणायचं नाही, पण ठग्या असतो, पण ती ठगवतो. त्याच्यामुळं तुम्ही सजग असलं पाहिजे, तुमचे अधिकार तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यामुळं मी एवढंच सांगेन की तुम्ही तुमचे अधिकार, एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला तर हॉस्पिटलचं बिल पक्क घ्या, एखादी वस्तू खरेदी केला त्याचं बिल पक्क घ्या, एखादं बी बियाणं खरेदी केला शेतकऱ्याने त्याचं बिल पक्क घेतलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तक्रार त्याची करता येते, तुमची फसवणूक होणार नाही याची तुम्हाला काळजी घेता येते. त्याच्यामुळं आपण एक नारा देऊया, सगळेजण माझ्यासोबत म्हणा, जागो ग्राहक जागो ग्राहक